आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचा यशस्वी सोहळा, 80 प्रकरणांचा सामोपचाराने जागेवर निपटारा। जत येथील न्यायालय परिसरात दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। जत बार असोसिएशनच्या सर्व सन्माननीय विधिज्ञांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लोक न्यायालयास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध प्रकारच्या प्रलंबित असलेल्या तब्बल 80 प्रकरणांचा सामोपचाराने जागेवर निपटारा करण्यात आल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले। या लोक न्यायालयास मुख्य दिवाणी व फौजदारी न्यायाधीश माननीय PC बचले साहेब तसेच दिवाणी व फौजदारी न्यायाधीश माननीय SP बुंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच जत बार असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार म्हमाने, उपाध्यक्ष नानासाहेब गडदे, सचिव चुंडाप्पा करांडे यांच्यासह सर्व विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोक न्यायालयासाठी पॅनल प्रमुख म्हणून ॲडव्होकेट ईश्वर हदिमनी यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली। यावेळी ॲडव्होकेट हनुमंत बिराजदार, ॲडव्होकेट अशोक नेटवे, ॲडव्होकेट संजय कुंभार, ॲडव्होकेट प्रकाश नाईक, ॲडव्होकेट भारत गडदे, ॲडव्होकेट साजिद सौदागर, ॲडव्होकेट शिवशंकर खटावे, ॲडव्होकेट संतोष खिलारे, ॲडव्होकेट आबासाहेब करे, ॲडव्होकेट अलगोंड वज्रवाड, ॲडव्होकेट सोहेल शेख, ॲडव्होकेट इर्शाद खतीब आदी मान्यवर विधिज्ञ उपस्थित होते। राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून न्याय प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि लोकाभिमुख होत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। सामोपचाराने प्रकरणे निकाली निघाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लोक न्यायालयाच्या कार्यपद्धतीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।